तुम्ही कधी जुन्या काळातली बार्टर सिस्टम किंवा वस्तू विनिमय पद्धत ऐकली आहे का? म्हणजे एकाने गहू द्यायचे आणि दुसऱ्याने त्या बदल्यात तांदूळ द्यायचे. व्यवहार पूर्ण. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेच्या सत्तेच्या गणितांमध्ये अशीच काहीशी बार्टर सिस्टीम किंवा ज्याला आपण साध्या भाषेत देवाणघेवाण म्हणू शकतो ती पाहायला मिळते. विषय असा आहे की मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचं प्रवेशद्वार. या दोन्ही शहरांमधील अंतर तसं बघायला गेलं तर काही तासांचंच आहे. पण सध्या या दोन शहरांमधील सत्तेचं राजकारण एकमेकांमध्ये असं काही गुंतलंय की एका शहराचा निर्णय दुसऱ्या शहराच्या सत्तेवर परिणाम करतोय. मोठी बातमी अशी समोर येते की मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत जी रस्सीखेच सुरू होती त्यावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे. आणि या पडद्यामागे जी डील झाली आहे किंवा जी चर्चा सुरू आहे ती अतिशय रंजक आहे. मुंबईत भाजप पाठिंबा देण्याच्या बदल्यात शिंदे गटाच्या शिवसेनेला नाशिकच्या सत्तेत वाटा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे नाशिकमध्ये भाजपकडे पूर्ण बहुमत आहे, तरीही तिथे सेनेला सत्तेत सामावून घेतलं जाण्याची शक्यता आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच राजकीय डीलचे पोस्टमॉर्टम करणार आहोत. मुंबईत नक्की काय अडले? नाशिकमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत असूनही ते सेनेला सत्तेत वाटा का देतील? आणि मुळात नाशिक निवडणुकीचे जे निकाल लागले आहेत त्यातून काय अर्थ निघतो? हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा विषय फक्त दोन शहरांपुरता मर्यादित नाही, तर येणाऱ्या काळात युतीचं भविष्य कसं असेल हे यावरून ठरणार आहे. विषय इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. सुरुवात करूया मुंबईपासून. मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मानली जाते. त्यामुळे मुंबईवर ज्याची सत्ता त्याचं महाराष्ट्राचं राजकारणावर वर्चस्व हे समीकरण ठरलेलं आहे. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींनंतर आणि निवडणुकांनंतर मुंबईत सत्ता कुणाची येणार यापेक्षा महापौर कोण होणार यावर जोरदार चर्चा सुरू आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे की मुंबईत महापौर पदावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेची म्हणजे शिंदे गटाची अशी इच्छा आहे की हे पद अडीच वर्षासाठी विभागून मिळावं. म्हणजे 2.5 वर्ष भाजपच्या महापौर आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा महापौर. ऐकायला फेर वाटतं, बरोबर? पण भाजपचं म्हणणं वेगळं आहे. भाजपला मुंबईचं महापौरपद पूर्ण 5 वर्षासाठी स्वतःकडे हवं आहे. आता इथेच खरी मेक आहे. मुंबईत भाजपची ताकद वाढली आहे आणि त्यांना मुंबईवर एकहाती किंवा पूर्ण वर्चस्व गाजवायचं आहे. पण त्याच वेळी त्यांना सत्तेसाठी आणि राज्याच्या राजकारणासाठी शिंदे गटाच्या सोबतीची गरज आहे. मग यातून मार्ग कसा काढायचा? जर मुंबईत भाजपला 5 वर्ष महापौर पद हवं असेल तर शिंदे गटाला शांत करायचं. त्यांना काहीतरी ठोस द्यावं लागेल ज्यामुळे त्यांची नाराजी दूर होईल. आणि इथेच एंट्री होती नाशिकची. मुंबईचा तिढा सोडवण्यासाठी भाजपने नाशिकचा पर्याय समोर ठेवल्याचं बोललं जात आहे. आता तुम्ही म्हणाल, नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे? तर मंडळी, नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने अक्षरशः एकहाती सत्ता मिळवली आहे. तिथे भाजपने 72 जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी 62 जागांची गरज होती. म्हणजे भाजपकडे गरजेपेक्षा 10 जागा जास्त आहेत. त्यांना तिथे सत्ता स्थापन करण्यासाठी कुणाच्याही पाठिंब्याची किंवा कुबड्यांची गरज नाही. पण राजकारण हे आकड्या इतकंच परसेप्शनवर किंवा समजुतीवर चालतं. मुंबईत जर शिंदे गटाने भाजपला पूर्ण पाठिंबा दिला आणि महापौर पदाचा हट्ट सोडला तर त्याचं बक्षीस म्हणून नाशिकमध्ये भाजप स्वतःच्या ताटातली भाकरी शिंदे गटासोबत वाटून खायला तयार आहे असे संकेत मिळतात. यालाच आपण तडजोड म्हणतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर मुंबईचं महापौर पद 5 वर्षासाठी भाजपकडे राहिलं तर नाशिकमध्ये सेनेला म्हणजे शिंदे गटाला उपमहापौर पद, स्थायी समिती सदस्यपद, प्रभाग समित्या आणि इतर महत्त्वाच्या विषय समित्यांची अध्यक्षपदे दिली जाऊ शकतात. विचार करा, जिथे भाजपला गरजच नाही तिथे शिंदे गटाला सत्तेत भागीदार का करत आहेत? कारण त्यांना मुंबईत फ्री हँड हवा आहे. ही एक प्रकारची गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. नाशिकमध्ये भाजपचा महापौर होईल हे जवळपास निश्चित आहे. पण सत्तेची जी मलाईदार पदे असतात तिथे मात्र शिवसेनेला वाटा मिळू शकतो. आता जरा नाशिकच्या निकालांकडे सविस्तर पाहूया, कारण त्याशिवाय हे समीकरण समजणार नाही. नाशिकची निवडणूक भाजपने अतिशय प्रतिष्ठेची केली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथे सभा घेतल्या होत्या आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी तर तिथे तळस ठोकला होता. संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर होता. भाजपने नाशिकमध्ये 100+ नारा दिला होता. तो आकडा जरी त्यांना गाठता आला नसला तरी त्यांनी 72 जागा जिंकून गड राखलाय. मागील वेळेपेक्षा म्हणजेच 2017 पेक्षा त्यांनी आपल्या जागांमध्ये 6 जागांची वाढ केली आहे. हे यश का महत्त्वाचं आहे? कारण उमेदवारी वाटपावरून पक्षात अंतर्गत नाराजी होती, बंडखोरीची शक्यता होती. तरीही मतदारांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मतं टाकली.
दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेचं काय झालं, त्यांनी भाजपला थेट आव्हान दिलं होतं. मंत्री दादा भुसे आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांनी अतिशय आक्रमक प्रचार केला होता. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सभा घेतल्या होत्या. त्यांना अपेक्षा होती की 40 ते 50 जागांची, पण गाडी अडली ती फक्त 26 जागांवर. म्हणजेच स्वतंत्र लढूनही शिंदे गटाला नाशिकमध्ये आपली ताकद हवी तशी सिद्ध करता आली नाही. आणि तिसरा फॅक्टर म्हणजे उद्धव ठाकरेंचा गट. त्यांनी 15 जागा जिंकल्या. हे 15 नगरसेवक निवडून येणं हे देखील महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केले. या निवडणुकीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे मतदानाची टक्केवारी. नाशिकमध्ये यावेळी फक्त 57% मतदान झालं. 2017 मध्ये हे प्रमाण 62% होतं, म्हणजे सरळ 5% घट झाली. आता सामान्यतः असं मानलं जातं की कमी मतदान झालं की सत्ताधाऱ्यांना धोका असतो, पण इथे उलट झालं. राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे की या घटलेल्या मतदानाचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला. भाजपची हक्काची वोट बँक बाहेर पडली, पण इतर मतदारांमधील निरुत्साह विरोधकांच्या पथ्यावर पडण्याऐवजी भाजपच्या पथ्यावर पडला. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, नाशिकमध्ये भाजपचं स्पष्ट बहुमत आहे. त्यांनी शिंदे गटाला सोबत घेतलं नाही तरी त्यांचं काहीही अडणार नाही. मग आता शिंदे गटासमोर म्हणजे स्थानिक नेत्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिलाय. भाजप विरोधात निवडणूक लढवली, एकमेकांवर टीका केली, आता निकालानंतर काय करायचं? जर त्यांनी भाजपसोबत सत्तेत जायचा निर्णय घेतला तर त्याला सत्तेत सहभागी होणं म्हणायचं की शरणागती म्हणायचं, कारण तुमच्याकडे नंबर कमी आहेत आणि तुम्ही मोठ्या भावाच्या मर्जीवर सत्तेत वाटा मागतायत. आणि जर त्यांनी विरोधात बसण्याचा निर्णय घेतला तर पुढील 5 वर्ष त्यांना विरोधी पक्षात बसून भाजपच्या कारभारावर टीका करावी लागेल. हेमंत गोडसे यांनी स्पष्ट केले की आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून भूमिका ठरवू. याचा अर्थ स्पष्ट आहे की निर्णय नाशिकमध्ये नाही तर मुंबईत होणार आहे. जर मुंबईत महापौर पदाचं डील झालं तर नाशिकमध्ये युती होईल. जर मुंबईत बिनसलं तर नाशिकमध्ये कदाचित चित्र वेगळं दिसू शकेल. पण सध्याचे संकेत हेच सांगतायत की मुंबई तुमची, नाशिक आमचं, असा काहीसा फॉर्म्युला ठरत आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाची युती होऊनही नाशिकमध्ये त्यांचा पराभव झाला, हे वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळे आता भाजपसोबत जाऊन सत्तेची ऊब घ्यायची की विरोधात बसून संघर्ष करायचा, हा शिंदे सेनेसाठी अत्यंत कसोटीचा क्षण आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा मार्ग नाशिकमधून जातोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भाजपला मुंबईत एक हाती सत्ता हवी आहे, त्यासाठी हे नाशिकमध्ये थोडीफार नरमाईची भूमिका घ्यायला तयार आहेत. या सर्व घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट होते की महायुतीमध्ये भाजप हाच मोठा भाऊ आहे आणि राहणार आहे. शिंदे गटाला आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी आता तडजोडी कराव्या लागत आहे. नाशिकमध्ये उपमहापौर पद किंवा स्थायी समिती मिळणं हे सत्य असण्यापेक्षा काहीतरी चांगलंच आहे. मला काय वाटतं, नाशिकमध्ये पूर्ण बहुमत असूनही भाजपने शिंदे गटाला सत्तेत वाटा द्यावा का, की भाजपने तिथे एक हाती सत्ता गाजवावी? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हे राजकीय विश्लेषण आवडलं असेल तर आपल्या थोडक्यात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.